निवेदिता एकबोटे, पूजा अतुल जाखडे, अमृता राम म्हेत्रे झडपे या उमेदवारांनी पुलाची वाडी भागात पदयात्रा काढून नागरिकांना घरोघरी जाऊन मतदान करण्याचे आवाहन केले। तसेच अपूर्व खाडे यांनी सांगितले की हा प्रभाग गेली 20 वर्ष भाजपाकडे असल्याने या भागातील बरीचशी विकासाची कामे केली आहेतच। आता राहिला ट्रॅफिकचा विषय, तो पण मुख्यमंत्र्यांनी भुयारी मार्ग मंजूर केल्यामुळे मार्गी लागणार आहे। नागरिकांमध्ये उत्साह असून जास्तीत जास्त मतदान करून मताधिक्याने संपूर्ण पॅनल निवडून येणार, माजी नगरसेविका सौ निलिमा दत्तात्रय खाडे यांनी सांगितले। नमस्कार, आपण आलेलो आहोत भाजपचा जो बालेकिल्ला आहे डेक्कन हा, या ठिकाणी दत्तभाऊ खाडे तसेच त्यांच्या आई निलिमा खाडे पण दोन टर्म या ठिकाणी झालेले आहेत। तसा हा बालेकिल्ला आहे। आता ही नवीन पिढी सगळी तरुण पिढीला भाजपने तिकीटं दिलेली आहेत। तर अपूर्व, आपण सांगू शकाल का आपलं काय विजन आहे या मतदारसंघामध्ये, आपली कोणती कामं राहिलेली आहेत आणि आता इथून पुढे काय करणार? आत्ताचा माझा प्रभाग क्रमांक 12 वडलपाली छत्रपती शिवाजीनगर हा पुण्याच्या बरोबर मध्ये स्थित आहे। त्याला पुण्याचं हृदय देखील म्हणतात। इथे आधी माझे आई वडील दोघेही नगरसेवक होते, तसेच माझ्या पॅनलमधले जे निवेदिता एकटे आहेत त्यांच्या माध्यमातून देखील इथे आधीच्या नगरसेवकांनी एक चांगल्यारीत्या काम केलेलं आहे। आमचे जे मार्गदर्शक आहेत या मतदारसंघाचे आमदार श्री सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली आमचं भाजपचं काम चालू आहे। त्यांनी देखील इथे आमच्या प्रभागात खूप विकास कामं केलेली आहेत। ते देखील या प्रभागात मागच्या वेळेस एक नगरसेवक होते। आता इथे गेले 9 वर्ष महानगरपालिकेची निवडणुका झालेली नाही। आता गेले 4 वर्ष सगळं कारभार प्रशासनाकडून होता। काही थोडेफार समस्या आहेत। मी आणि माझ्या सहकारी प्रामुख्याने इकडचं वाढतं ट्रॅफिक, त्याच्यानंतर पाणी आणि लेणीवर आलेला ताण, जेणेकरून जो आम्ही पाहतो रोज संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान फार गर्दी असते, वाहनांवरती जायला प्रॉब्लेम असतो। त्या बाबतीत आपल्या डोक्यामध्ये काय म्हणतात? याच्यासाठी आम्ही सगळे उमेदवार तांत्रिक आणि वैज्ञानिक या दोन्हीचा संगम करून आणि आमचे नागरिक व इकडचे शासक व आपले जे पोलीस बांधव आहेत, ट्रॅफिक पोलीस बांधव, या सगळ्यांचा एकत्रीकरण करून याच्यावरती 100% उपाययोजना काढू, जेणेकरून इथं असलेल्या ट्रॅफिक समस्या दूर होतील। आपण तरुण आहात, तरुणांना संधी दिली आणि महिलांना जास्तीत जास्त संधी भाजपमध्ये या संधी इकडे ना माहिती USB आहे का? आणि पक्षांनी हा जो विश्वास टाकला त्याबद्दल आम्ही पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जी काही नागरिकांच्या समस्या आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू। महानगरपालिकेच्या माध्यमातून असो, शासनाच्या माध्यमातून असो, आम्ही अत्यंत कष्ट करू आणि पार्टीने जी संधी दिली त्याचा मान राखत पूर्ण काम करण्याचा प्रयत्न करू। नागरिकांच्या काही समस्या आहेत त्या रस्ता, पाणी याविषयी त्याच्या सांगितलं त्याप्रमाणेच आमचं पण विजन व्हायचं आणि आम्ही कितीही जण पुस्तकाला महिला आहेत, तुम्ही म्हटलं महिलांना जास्त संधी 50%पेक्षा जास्त महिला भाजपाने यावेळेस पूर्ण केल्या आणि आम्ही नक्की त्याचा मान राखतो। आपल्या दोघांच्याही घरामध्ये आहे चांगलं काम त्यांनी वीट जी आहे विकासाची या ठिकाणी ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तुमच्या कुठं भेटलं? हे काही तुमच्या काय खातं चौघांकडनं मी अपेक्षा आहे, कारण आम्हाला ते नवीन आहेत, त्यांना आता निवडून सहवास लाभलेला तिकीट मिळाल्यावर भरपूर त्यांना हे दिलंय, मी मार्गदर्शन केलंय। आता रोज जातोय तिथे मार्गदर्शन करते आणि खात्री आहे चौघजणं मिळून जसं आम्ही चौघांनी छान एकत्र पॅनलनी सगळा प्रचार केला, पुढे पण काम केलं, तसं हे चौघजणं निश्चित विजयी होतील आणि एकत्र काम करतील। नागरिकांना काय आवडतं? जी मुलाखत घेतली तीच आमची जन्मभूमी आहे आणि हे आमच्या सगळ्या हक्काचे माणसं आहेत, सगळेच नगरसेवक आहेत, आम्ही एकटे नव्हतो, त्यामुळे त्यांना काय काही आपल्याला नवीन संधी मिळाली, आपण आपलं नाव सांगा। जय श्रीराम। तर माझं नाव अमृता म्हेत्रे। तर दादा तुम्ही म्हणत होते की नवीन चेहरे आहेत, नवीन आहे, आम्ही नगरसेवक नवीन आहे पण सेवक जुने आहोत।
तर आम्ही आमच्या आईवडिलांकडनं वारसा घेऊन सेवेचा म्हणजे विकासाचा वारसा घेऊन पुढे चाललो आहोत. नवीन चेहरे आहेत पण आम्ही प्रभागामध्ये जुने आहोत. तर आम्ही वस्ती पातळी प्रश्नांची जाणीव आहे तुम्हाला, कोणते कोणते प्रश्न आहेत? आता तुम्ही या प्रभागामध्ये फिरत असताना कोणत्या समस्या आपल्याला प्रकर्षाने जाणवल्या? सर्वात प्रथम मी वस्ती पातळीवरती व्यवस्थित राहते स्वतः. माझी जन्मच वस्तीमध्ये आहे. तर मला तर कचरापेटी मुक्त करायचं आहे. प्लस ड्रेनेज लाईनवरती जे आता 4 वर्ष इलेक्शन नसल्यामुळे बजेट नसल्यामुळे कामं झालेली नाही आहेत. तर मला ड्रेनेज लाईनवर पण जास्त काम करायचं. परत पाणी पुरवठ्याचं तर सोसायटी असू दे किंवा फॅमिली असू दे सगळ्यांनाच पाणी पुरवठ्याचं. चौथं म्हणजे ट्रॅफिक हे रस्ते. ताई, आपण वस्ती पातळीवर बरंचसं काम केलेलं आहे. ज्या ठिकाणी बाबा बिल्डिंग नाही आहेत परंतु वस्ती पातळीवर जास्तीत जास्त समस्या त्या लोकांना जाणवत असते, त्या समस्या आपल्याला कशा जाणवलेल्या आहेत आणि आपण त्या कशा सोडवणार? गेली 5-6 वर्ष मी प्रभागात फिरत आहे आणि प्रभाग 12मधील संपूर्ण वस्त्यांमध्ये माझं काम झालेलं आहे. प्रामुख्याने महिलांशी माझं बॉन्डिंग आहे. हाऊस टू हाऊस मी महिलांशी कनेक्ट झालेली आहे. त्यामुळे महिलांचे काही प्रश्न असतात ते त्या डायरेक्ट मला सांगतात. ते ड्रेनेजचा असो, पाण्याचा इश्यू असो, कोणताही इश्यू असो तर ते डायरेक्ट मला सांगतात. आणि काही ज्या गोष्टी माझ्यापर्यंत मी ज्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकते तेवढ्या मी करते. बाकीच्या गोष्टी मी माननीय आमचे मार्गदर्शक आमदार सिद्धार्थदादा शिरोळे त्यांचा जनता दरबार असतो त्यावेळेस मी महिलांना दादांपर्यंत घेऊन जाते. दादांच्या थ्रू महिलांची कामं सहजरित्या सोडवते. तुम्ही आडाच्या कार्यकर्ता दिसताय, रूट लेवलवरून जो कार्यकर्ता तयार होतो त्यांना समस्या जास्त असतात. तर हे असे 4ही उमेदवार भारतीय जनता पार्टीने प्रभाग 12मधून दिलेले आहेत. पाहूया 15 तारखेला येणाऱ्या मतदानाच्या दिवशी फुलाची वाडी असेल, डेक्कनचा संपूर्ण प्रभाग असेल, कशा पद्धतीने मतांचा जोगवा या चौघांचा पण परडीमध्ये टाकता आहे. टॉप न्यूज पुण्यासाठी कैलास गायकवाड. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.